टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शाळा या ज्ञान मंदिर आहेत असं म्हटलं जातं, मात्र ज्ञानासोबत पुस्तकी जे ज्ञान आहे त्यासोबत व्यावहारिक ज्ञान देखील मिळावं यासाठी एक नवीन प्रयोग जो आहे तो संगमनेर तालुक्यातील लहुचा मळा या जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवण्यात येतो। आणि आपण बघू शकतो ही जी मुलं आहेत ती शेतीचं काम करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर ही सगळी सेंद्रिय शेती जी आहे ती या ठिकाणी फुलवण्यात आलेली आहे आणि शाळेच्या प्रांगणातच हे सर्व शेतीचं काम जे आहे ते शिक्षक असतील, विद्यार्थी असतील ते मिळून करतात आणि ग्रामस्थ देखील या गोष्टीत सहभागी असतात। खरं तर लोकसहभागातून या शाळेचं रूपडं जे आहे ते पलटलेलं आहे आणि जे शिक्षक दाम्पत्य आहे या शाळेचं त्यांनी हे सगळं इच्छाशक्ती जी होती ती मनी बाळगली आणि त्यानंतर आता कुठंतरी सर्व विद्यार्थी आहेत शालेय पोषण आहारामध्ये देखील सेंद्रिय भाजीपाला जो असेल त्याचंच जेवण जे आहे ते करतात। कशी संकल्पना आणि सुचली आणि शिक्षक शक्यतो एक तर आधीच अतिरिक्त भरपूर कामं असतात शिक्षकांना, त्यात आता हे शेतीचं तुम्ही सेंद्रिय शेती शाळेतच करतायत। मुळात आम्ही दोघेही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्हाला शेतीची आवड आहे आणि आम्ही तीच शेतीची आवड मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला। तर मुलं शेतीमध्ये काम केल्यानंतर जो आनंद मिळतो, नवीन तयार संकल्प जे समजा पीक जोमाने वाढल्यानंतर जो आनंद होतो तो प्रत्यक्ष मुलांना अनुभवता आला। त्यामुळं मुलांना त्यांची मानसिकता तयार झाली, शेती ही काय आपली वडिलोपार्जित आलेली शेती हा व्यवसाय आहे, तो मुलांना प्रत्यक्ष इथं अनुभवता आला आणि त्यातून त्यांना आपलं पूर्वजांनी काय केलं आणि आपण आता काय केलं पाहिजे, जे आपलं समजा व्यावसायिक शिक्षण जे आहे ते तर घेतलंच पाहिजे, पण हे पण शिक्षण महत्त्वाचं आहे ते आम्ही देण्याचं ठरवलं आणि ते मुलांनी ते आत्मसात सुद्धा केलं आणि त्याप्रमाणे ते मुलं कृती पण करतायत। याचबरोबर आणखीन काय उपक्रम आहे जे शाळेकडून राबवले जाते विद्यार्थ्यांसाठी आम्ही टॅब स्कूल आहे, विद्यार्थ्यांना म्हणजे तंत्रज्ञानाची सुद्धा आम्ही त्यांना दिलेलं आहे, काही शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे, त्या मुलं स्वतः त्या साधनांचा वापर करतात आणि त्यातून त्यांना ज्ञान भरपूर मिळतं। आम्ही विद्यार्थ्यांसाठी भरपूर असं शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे ते तुम्हाला नजरेसमोर मिळेल। ताई खरं तर शाळाबाह्य काम जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्यात ते असताना देखील अशा वेगळ्या वेगळ्या संकल्पना तुम्ही शाळेत राबवल्यात। कसं बघता, कारण तुम्ही एक परिवार म्हणून सर्व मुलं जे आहेत त्यांना इथं शिक्षण देतात किंवा शेतीचं ज्ञान देतात, काय वाटतं कसं बघता याकडे? शाळा म्हणजे आमचं एक कुटुंबच असतं, आमच्या घरानंतर आमचं दुसरं कुटुंब म्हणजे आमची शाळा असते। ही असणारी मुलं ही आमच्या मुलांसारखेच असतात आणि त्या मुलांना आम्ही आमच्या मुलांप्रमाणेच मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो। मग ते वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेत राबवतो। त्याचबरोबर आमचा शालेय परसबाग हा एक केंद्रीय शासनाचाच हा उपक्रम आहे आणि तो आम्ही चांगल्या प्रकारे राबवला आणि त्यातून मुलांना शेतीविषयी सर्व प्रकारची जी कामं असतात वेगवेगळी ती सर्व मुलांना ह्या शालेय परसबाग उपक्रमामुळे प्रत्यक्षात अनुभवता आली आणि त्या शालेय परसबागेच्या उपक्रमामुळे आमची सर्व शाळेचा परिसर हा हिरवाईने नटून गेला। नुसतं झाड लावायचं नाही तर ते कसं जगवायचं, त्याची कशी काळजी घ्यायची हे सर्व मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून घेता आलं आणि हे काम करत असताना आम्ही आमच्या शाळेमध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेत असतो। त्याच्यातून आमची गुणवत्ता वाढण्यासाठी सुद्धा आम्हाला मदतच झाली आहे। स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आहेत। खरं तर हा दुर्गम भाग आहे, या ठिकाणी पाणी देखील उपलब्ध नाही, त्यामध्ये शेती करणं फार अवघड आहे। या शाळेतले जे शिक्षक दाम्पत्य आहे त्यांनी हे सगळं आमूलाग्र बदल घडावा, कसं एक पालक आणि स्कूल कमिटीचे अध्यक्ष म्हणून काय? मला खूप अभिमान वाटतो आमच्या शाळेला एवढे चांगले म्हणजे शिक्षक भेटले। त्याचबरोबर ते सुट्टीच्या दिवशी पण शाळेत जसं काही परसबागेत पाणी भरणे, देखभाल करण्यासाठी ते सुट्टी असली तरी म्हणजे येतात इथं शाळेला भेट देण्यासाठी, देखरेख करण्यासाठी आणि आमच्या शाळेला खूप असं म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो एवढे छान जोडपं भेटलं आणि ते मुलांना असा पोषण आहार इथं जेवढा पिकवतात तेवढा सगळं मुलांना आहाराद्वारे खाण्यास देतात। खरं तर जी ग्रामस्थ आहे त्यांचा देखील मोठा लोकसहभाग या सगळ्या उपक्रमामध्ये दिसून येतोय आणि त्यामुळे हे सर्व जे आहे ते शक्य झालेलं आहे। खरोखरच जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणासोबत शेतीचं ज्ञान देखील मिळवताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।